ओके. तर आपण लास्ट लेक्चरपर्यंत आहे ना, तुमचं जावास्क्रिप्टपर्यंत काय काय आपण घेतलेलं, की जावास्क्रिप्ट काय असतं, जावास्क्रिप्टचा महत्त्व काय असतं, त्यानंतर आपण एच टी एम एलमध्ये जावास्क्रिप्ट कसं ॲप्लाय करायचं, इनलाईन, इंटरनल, एक्सटर्नल. त्याच्यानंतर आपण बघितलं की डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स वगैरे. त्यानंतर आपण ऑपरेटर्स बघितलं जावास्क्रिप्टमध्ये कोणते असतात, डबल इक्वल टू, ट्रिपल इक्वल टू वगैरे. त्यानंतर आपण लुपिंग बघितलेलं. त्यानंतर फंक्शन्स आपण बेसिक घेतलेले, त्यातलं फक्त असिंक आणि अवेंट वगैरे वापरायचं राहिलं फंक्शनमध्ये. नेक्स्ट अजून फंक्शनमध्ये ॲडव्हान्स एक पार्ट राहिला आहे की डिफॉल्ट फंक्शन वगैरे काय असतं. त्याच्यानंतर आपण ॲरे घेतला ॲरे घेतला आणि ॲरेच्या आपण मेथड्स बघितल्या. नेक्स्ट आपण ऑब्जेक्ट बघितले आणि ऑब्जेक्टमध्ये मेथड्स बघितल्या, ज्या मी 4 तुम्हाला शिकवलेल्या वापरायच्या ऑब्जेक्टच्या कशा त्या. त्यानंतर स्ट्रिंग आणि नंबरवरती पण आपण मॅथ डॉट रँडम एक रँडम आपली सिस्टीम जनरेट नंबर करते. ती आपल्याला जर बिझी दावायची असेल जर यू आयवरती, तर मॅथ डॉट रँडम एक सिस्टीम जनरेटेड नंबर देतो. त्याच्यावरती मॅथ डॉट फ्लोअर वगैरे वापरून आपण ती नंबर गेट करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयवरती जसं आपण एखादा प्रोजेक्ट वगैरे बनवू शकतो, त्यासाठी मी ते सांगितलेलं की मॅथ डॉट रँडम लागतो. त्यानंतर आपण डॉम बघितलं की डॉममध्ये काय असतं. त्यानंतर आपण त्याच्यानंतर डॉम युजिंग ॲक्सेस इलेमेंट आय डी असेल किंवा तुमचं क्युरी सिलेक्टर असेल, क्युरी सिलेक्टर आलं तुमचं क्लास सिलेक्टर, या ते सगळे सिलेक्टर वापरून आपण एच टी एम एलमध्ये काहीतरी आपण बॅकग्राऊंड कलर चेंज असेल त्याचं टेक्स्ट वगैरे आपण चेंज केलेला. नेक्स्ट आपण इव्हेंट हँडलिंग बघितलेलं डॉमचं. आणि या इव्हेंट हँडलिंग नंतर इमिजिएटली आपण ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल काय असतं ते पण सांगितलेलं. त्यातले फक्त तुमचा काय राहिलं की सेट टाइम आउट वगैरे जे फंक्शन्स आहेत ते तुम्हाला अँग्युलरमध्ये किंवा लोकल स्टोरेज वगैरे ते अँग्युलरमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचे त्याच वेळेस शिकवेन, किंवा जावास्क्रिप्टच्या ॲट द एंड ज्यावेळेस ओ पी वगैरे सगळं होईल लास्टला जावास्क्रिप्टचे ते शिकवेन. नेक्स्ट आपण आज बघणार आहे की फॉर्म हँडलिंग. नेक्स्ट तुमचं स्कोप्स काय असतं. स्कोप्स म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की लोकल स्कोप तुमचा फंक्शन स्कोप आणि ब्लॉक स्कोप असतो आणि ग्लोबल स्कोप वगैरे. ते स्कोपचं तुम्हाला सांगितलेलं. होस्टिंग काय असतं ते पण सांगितलेलं. फक्त होस्टिंग यालाच म्हणतात, ते फक्त कन्सेप्ट तुम्हाला कंबाईन करून देणार की याला होस्टिंग म्हणतात. नेक्स्ट तुमचं क्लोजर वगैरे काय असतं त्याचं एक्झाम्पल बघणार. आणि हे तुमचं जे स्क्रिप्ट 6 आहे लेट आणि कॉन्स्ट, हे आपण घेतलंय ज्यावेळेस तुमचं फंक्शन असतील किंवा ज्यावेळेस व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे त्याच वेळेस ह्या कन्सेप्ट एक एक कन्सेप्ट त्यात घेतलेले आहेत. हे फक्त सिलेबसमध्ये मॉड्यूल 14 मध्ये आलेलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून 14 मॉड्यूल असल्या नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला ओ पी चालू करायचे आहे. आज फक्त जे पण काय मला रिव्हिजन पाहिजे असेल तुमच्या साईडून किंवा काय पाहिजे असेल तर आज त्याचं रिव्हिजन भेटेल. आणि आज फक्त आपल्याला व्हॅल्यूज रीडिंग फॉर्म्स किंवा प्री इव्हेंट डिफॉल्ट वगैरे क्लायंट साईड व्हॅलिडेशन असतात ना, ते आपण बघणार आहे. यात कोणाला काही डाऊट आहे का, नसेल तर वन टाईप करा. तर टी एक्स टीमध्ये फॉर्म बिल्डिंग अँड फॉर्म हँडलिंग. ओके. आता त्याच्या आत पहिलं त्याच्या अगोदर तर त्या कन्सेप्टमध्ये फॉर्ममध्ये काय करायचं आपल्याला, एक युजरचा फॉर्म बघायचा, त्याचं नाव घ्यायचं, ईमेल घ्यायचं, एज घ्यायचं आणि त्याचा रोल काय आहे ॲडमिन वगैरे. तर त्याच्या अगोदर तर एक डायलॉग बॉक्स येतो. तो डायलॉग बॉक्स पण कसा बिल्ड करायचा. डायलॉग बॉक्स म्हणजे काय की एक पॉपअपला काहीतरी मेसेज येतो, जसं की हा गेट कोड केल्यानंतर इथं बघा हा जो बटन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर असा एक डायलॉग बॉक्स येतो ना, तशा टाईपमध्ये आपल्याला एक नॉर्मल फॉर्म बिल्ड करायचा आहे. ओके, एकच सेकंड. ओके. तर स्टुडंट डॉट एच टी एम एल, स्टुडंटला आपल्याला एक बॉडी लागेल, जसं की एक कंटेनर लागेल किंवा डॉट त्याला क्लास देऊ डॉट कंटेनर. आणि त्या कंटेनरमध्ये H2 मध्ये टाकू की ॲड युजर. ओके. याच्या खालीच आपल्याला फॉर्म बनवायचा आहे. तर फॉर्म टॅग ॲक्शन आपल्याला काही नको आहे, तर ॲक्शन काढला त्याचा. आणि या फॉर्ममध्ये सपोज लेबल. ओके, लेबलला काय नाव देऊया, फुल नेम असं आपण नाव देऊ. आणि त्याच्या खाली एक आपल्याला इनपुट टॅग आहे.
ओके, त्याचा टाईप कंट्रोल झेड टेक्स्ट, नेम आणि आय डी, त्याला पण आय डीनेच ॲक्सेस करू, नेम आपलं देत नाही. आय डीला नेम आणि इनपुट टॅगच्या खाली आपल्याला एक स्पॅन टॅग पाहिजे की त्याच्यावरती आपल्याला एक एरर दावल मेसेज काहीतरी. तर एररला आय डी देऊ, आय डी नेम एरर. ओके, आता हे 3 लेबल कंट्रोल सी कंट्रोल व्ही. ओके, इथं नेम आणि इथं टाकू त्याचा ईमेल आणि या ईमेल नंतर त्याचा आपण एज घेऊ. आता याला आपल्याला आय डी पण बदलावी लागेल. इथं ईमेल टाकू, आय डीला पण ईमेल, याची आय डी एज असेल. टेक्स्टला आपण काय टाकू, नंबर टाकू, आपण त्यातून नंबर घेणार आहे इनपुट त्यासाठी. आणि इथं ईमेल आहे, नेमच्या जागी ईमेल करू. इथं तुमचं एज आहे ना आय डी, त्या आय डीला एज एरर असं काहीतरी देऊ. ओके, गो लाईव्ह. ओके, एज आला, फुल नेम आणि ईमेल. अजून काय पाहिजे आपल्याला की तो त्याचं रोल सिलेक्ट करेल. रोल काय असतं लेबलमध्ये, रोल जसं की वेबसाईटमध्ये गेली, आता कोडिंगची साईडला ठेवतो. लॉग इन, अरे याचं लोड घ्यायला वेळ येत आहे. ॲडमिन आणि रोल 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 रोल, हां हा वाला जो रोल आहे ना असा ड्रॉप डाऊन, तो वाला रोल पाहिजे आपल्याला. लेबल, लेबलचं नाव काय टाकू, रोल. आणि या लेबल नंतर आपल्याला सिलेक्ट टॅग लागेल. या सिलेक्टला नेम नको, आय डी देऊ ती रोल म्हणून. या सिलेक्टच्या आतमध्ये ऑप्शन्स असणार, OPTIONS ऑप्शन. ओके, इनटू स्टुडंट असू शकतो, तो टीचर असू शकतो आणि अजून क्लार्क असू शकतो. हां बस येतील, इंटू 4. आता 4 का घेतले तर सांगतो ते पण. इथं पहिला जो ऑप्शन आहे तो असणार आहे तुमचा सिलेक्ट रोल, हा तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायलाच लागतो. नेक्स्ट असणार आहे तुमचं स्टुडंट, त्याला काय पाहिजे, स्टुडंट पाहिजे. त्यानंतर ॲज अ टीचर म्हणून पण तो असू शकतो, त्याची माहिती. आणि ॲज अ क्लार्क, CLARK, आय थिंक स्पेलिंग बरोबर असेल, क्लार्क म्हणून पण आपण त्याला देऊ शकतो. नेक्स्ट काय, या सिलेक्ट टॅग नंतर त्याला स्पॅम टॅग एक लागेल आणि या स्पॅनला आय डी देऊ रोल ERROR, जिथं आपल्याला एरर दावायचं आहे. ओके, आणि या स्पॅन टॅग नंतर 2 ब्रेक लाईन घेऊ आणि या ब्रेक नंतर एक बटन घेऊ. आता हे बटन काय असेल, त्याचा टाईप जो सबमिट असेल. ओके, आणि या सबमिटला काहीतरी ॲक्शन परफॉर्म होईल. आता याचा UI असा दिसत आहे, बरोबर आहे. सिलेक्ट रोल. लाईव्ह रिलोड इज नॉट पॉसिबल विदाउट हेड ऑर बॉडी टॅग. ओके, इथं केला पेस्ट, झाला तुझा रिलोड चालू. स्टुडंट किंवा कॉलेज डेटा ॲड फॉर्म. ओके, student.html बंद करून चालू करू.
ओके, स्टुडंट डेटा ॲड HTML. आता मला CSS ॲड करायचं आहे, तर मी डायरेक्ट स्टाईल टॅगमध्ये इंटरनल CSS अप्लाय करणार आहे. ओके. आणि अजून एक लागेल, याच्यावरती एक डायलॉग बॉक्स पण लागेल ना आपल्याला. तर डायलॉग बॉक्सला हा जो तुमचा डिव आहे, Ctrl+A, राईट क्लिक, फॉर्मॅट डॉक्युमेंट, हा जो डिव आहे त्याच्या खालीच डिव डायलॉग नको आहे, आणि या डिवला ॲज अ ID देऊ. आयडीला काय देऊ, डायलॉग, DIALOG. तर या डिवमध्ये H3 टॅगमध्ये आपण काय टाकू, युजर डिटेल्स. ओके. नेक्स्ट हा कॉमन असेल, एक पॅराग्राफ असेल, जो पॅराग्राफवरती आपण कंटेंट लावणार आहे. जो पण हो डेटा तो सिलेक्ट करणार आहे ना या बटनला, तो आपण कंटेंट देऊ पॅराग्राफमध्ये. त्यासाठी एक पॅराग्राफ लागेल, त्याला आपण ID देऊ, DIA, डायलॉग कंटेंट. आणि अजून काय देऊ याला, एक क्लोजचं एक बटन देऊ, बटन क्लोज. ओके, हे कसं दिसत आहे. ओके, बटन आणि क्लोज. आता मला काय पाहिजे की हा दिसला नाही पाहिजे, हा जो तुमचा खालचा डिव आहे ना तो दिसला नाही पाहिजे. हे सगळं स्टाईल शीटमध्ये आपण अप्लाय करू. ओके, तर हा डायलॉग असणार आहे. तर डायलॉगला ॲक्सेस करायला पहिला लागणार आहे हॅश. ओके, हॅशमध्ये कोणता डायलॉग, जी DIALOG, DIALOG हा वाला जो ID आहे त्याला आपण सिलेक्ट केला. त्याला डिस्प्ले नन प्रॉपर्टी असते, जी दिसत नाही. तुमचा गेला का डायलॉग बॉक्स. नेक्स्ट त्याला पोझिशन फिक्स्ड. आणि अजून काय करूया, लेफ्ट पासून. ओके, लेफ्ट पासून 50%, आणि टॉप पासून सेंटरला पाहिजे तरी पण टॉप पासून 40 घेऊ. टॉप पासून 40%. आता हे काय झालं की तुमचा जो डायलॉग बॉक्स आहे, आता हे मी कमेंट करतो. ओके, आला का सेंटरला. लेच खाली वाट. ओके, जाऊ दे, एवढं काय नाही. नेक्स्ट अजून काय करू शकतो आपण, याला ट्रान्सफॉर्म करू, ट्रान्सलेट. तर याला X आणि Y लागतो, तर -50% -50%. ओके, म्हणजे तो फिक्स्ड झाला. आता बॅकग्राऊंड कलर व्हाईट. ओके, तर बॅकग्राऊंड कलर व्हाईट. त्याच्या अगोदर आपल्याला बॉडीला काहीतरी कलर देऊ, त्याशिवाय ते ओळखणार नाही की बॅकग्राऊंड कलर असं काहीतरी देऊ, अलाइस ब्ल्यू. आणि नेक्स्ट अलाइस ब्ल्यू जर दिला आहे तर त्याची फॉन्ट फॅमिली एरियल करू, एरियल. ओके, आता बॅकग्राऊंड कलर झाला याचा डायलॉग बॉक्सचा. त्याला थोडं पॅडिंग देऊ 20 पिक्सेल, आणि बॉर्डर रेडियस BORDER 8 पिक्सेल. सॉलिड ब्लॅक. ओके, 8 पिक्सेल नाही झाला त्याचा अप्लाय, त्याला 10 पिक्सेल करू थोडं. आणि अजून काय करू शकतो, बॉक्स शॅडो. आता बॉक्स शॅडोला
टॉप परत राईट आणि 15 पिक्सेल. 10 पिक्सेल कसं दिसतंय. ओके, नेक्स्ट त्याला रेड करू. रेडच्या जागी मला काहीतरी असं करू. ओके, बस आता ह्याचं एवढं बस झालं या डायलॉग बॉक्सचं. नेक्स्ट काय पाहिजे, हे जे बटन्स आहेत या बटन्सवरती हवर केल्यानंतर काहीतरी कलर बदलला पाहिजे. तर बटन त्याची हवर प्रॉपर्टी HOVER हवर केल्यानंतर जे बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्लूइश करू, थोडा नॉर्मल ब्लूइश. ओके, हवर केल्यानंतर असं दिसेल. मेन आपला जो कंटेनर आहे ना, हा कंटेनर आपल्याला इथे सेंटरला घ्यायचा आहे. पण हा डायलॉग बॉक्स आपण काढून टाकू, म्हणजे आपल्याला सेंटरला घ्यायला येईल. की बॉडी नंतर ह्याच्या खाली टाकू डॉट कंटेनर. ओके, विड्थ 400 पिक्सेल. ओके, मार्जिन 400 पिक्सेल अप्लाय झालं का त्याला. मार्जिन त्याला टेक्स्ट सेंटर गेल्याशिवाय ते दिसणार नाही. हम्म, 50 पिक्सेल. त्याच्यानंतर ऑटो करू. ओके, आता झालं ते सेंटर झालं. अलाइन झाले नाहीत आयटम्स. बॅकग्राऊंड कलर मलेशिया आहे त्याच्या जागी थोडा वेगळा घेऊ. ओके, आणि 500 पिक्सेल किंवा 600 घेऊ. नेक्स्ट त्याला थोडं पॅडिंग देऊ, 25 पिक्सेल. ओके, खाली सरकला. त्याची बॉर्डर BOR रेडियस किती देऊ, 5 पिक्सेल. कसं दिसत आहे ते. ओके, 10 पिक्सेल. हां, आता जरा दिसते अट्रॅक्टिव्ह. बॉक्स शॅडो 0 0 10 पिक्सेल. ओके, आणि त्याचा जो कलर आहे तो रेड टाकू, आणि रेडमध्ये RGB मला पाहिजे, तर असं काहीतरी देऊ. ओके, आपला कंटेनर आला. नेक्स्ट काय पाहिजे, हा जो H2 टॅग आहे तो सेंटरला घेऊ. तुमचा H2 टॅग, या H2 ला टेक्स्ट अलाइन सेंटर. ओके, सेंटरला आला. तर कोणता आहे, लेबल इनपुट. तर इनपुट टॅग आणि सिलेक्ट टॅग. ओके, इनपुट आणि सिलेक्ट याला विड्थ 100%. ओके, 100%. हाईट पण द्यायला पाहिजे का याची, बघूया. कंटेनर हाईट 600 पिक्सेल. लागली तर देऊ, कमेंट मारून ठेवू त्याला. पॅडिंग 10 पिक्सेल. ओके, 10 पिक्सेल घेतलं ते
ओके, मार्जिन टॉप किती घेऊ? ओके, ह्याला पण जरा 4 पिक्सेल करू. ओके, नेक्स्ट काय आहे की मार्जिन बॉटम 4 पिक्सेल. ओके, किंवा 8 पिक्सेल करू. ओके, दिसते खरं. स्पॅन टॅग, स्पॅन टॅगला त्याचा जो कलर आहे तो रेडमध्ये पाहिजे, असं काहीतरी टाकू. ओके, आणि हा जो स्पॅन टॅग आहे त्याला फॉन्ट साईज 12 पिक्सेल. ओके, आता दिसते बरोबर ते. आणि तुमचा मेन ॲक्च्युअल बटनला त्याची जी विड्थ आहे, विड्थ ती 100% करू. ओके, विड्थ झाली. नेक्स्ट काय करू त्या बटनचं, आपल्याला त्याची हाईट वाढवायची, तर पॅडिंग 10 पिक्सेलचं देऊ. आणि नेक्स्ट काय पाहिजे मला, त्याचा जो कलर आहे तो व्हाईट पाहिजे, व्हाईट. ओके, जे टेक्स्ट आहे ते व्हाईट, आणि याला थोडं ब्ल्यू करू. बॅकग्राऊंड कलर बाय डिफॉल्ट त्याला ब्ल्यू करू, आणि नॉर्मलवाला ब्ल्यू करू. ओके, नाही तर ब्ल्यूच करू, म्हणजे ते हॉवर झाल्यानंतर दिसणार नाही. ओके, आता जरा वाईज काहीतरी वेगळा कलर होते हॉवर केल्यानंतर. बॉर्डर नन. ओके, आणि जो आपला कर्सर आहे तो मला पाहिजे पॉइंटर, म्हणजे हाताचं चिन्ह आलं पाहिजे. ओके, झाला. आणि हे जे चेंज कुठे गेला, हा वाला, हे नको आहे. ओके, आपला फॉर्म रेडी झालाय. आता आपल्याला या सबमिटला काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायचे, आणि सबमिट केल्यानंतर रिफ्रेश होते ना, ते पण स्टॉप करायचं आहे. तर स्टॉप करायसाठी कोणता इव्हेंट ट्रिगर करायचा, सबमिट केल्यावर स्टॉप करण्यासाठी कोणता इव्हेंट ट्रिगर करायचा? ओके, आपल्याला काय पाहिजे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. आता आय डी कोणता घ्यायचा आहे, तर हा जो फॉर्म आहे ना, हा जरा मिनिमाइज करतो की हा जो हे स्टाईल टॅग पण मिनिमाइज करतो, म्हणजे लगेच स्क्रोल होईल. हा जो आपल्याला फॉर्म आहे, या फॉर्मला आपल्याला एक आय डी द्यायला लागेल. आय डी युजर FORM. ओके, हा जो युजर फॉर्म आहे त्याच्यावरती एक इव्हेंट लिस्नर ॲड करायला लागेल, आणि तो इव्हेंट लिस्नर आहे ना आपल्याला ट्रिगर करायचा आहे. ओके, तर याच्यावरती युजर फॉर्मवरती डॉट ॲड इव्हेंट लिस्नर. ओके, इनलाईन फंक्शन मी सगळं वापरणार आहे. आता ॲड इव्हेंट लिस्नर काय सांगतो, मला 2 पॅरामीटर पाहिजे. तर पहिला पॅरामीटर असणार आहे तो सबमिटवाला. ओके, सबमिट इव्हेंट ट्रिगर करायचा आहे. नेक्स्ट असणार आहे तुमचं फंक्शन. तर फंक्शन कीवर्ड, त्याचे पॅरामीटर्स, त्याची बॉडी, आणि हे पॅरामीटर आपल्याला एक व्हेरिएबल रिसिव्ह करतो, इव्हेंट ऑब्जेक्ट. ओके, रिसिव्ह करतो. तुमचा ब्राउझर काय करतो, आपल्याला जेवढे पॅरामीटर असतात तर त्याला इव्हेंट ऑब्जेक्ट रिसिव्ह करतं. इव्हेंट ऑब्जेक्ट त्याला आपण काय नाव देऊ, ई नाव देऊ. आता हा आलेला ई, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, ई डॉट प्री इव्हेंट डिफॉल्ट.
ओके. प्री इव्हेंट डिफॉल्ट काय करतं, तुमचं जे रिफ्रेशचं बटन आहे ना ते स्टॉप करतं. तर सबमिट केल्यानंतर आहे का रिफ्रेशचं बटन होत नाही. रिफ्रेश मारलं झालं, आलं का, असं त्याचं इव्हेंट आहे प्री इव्हेंट डिफॉल्ट. नेक्स्ट मला काय पाहिजे की मला हे जे सगळे लेबल्स आहेत ना, जे आपल्या इनपुटच्या ज्या फील्ड्स आहेत, हा इनपुट असेल हा इनपुट, ते मला ॲक्सेस करायचे आहे. तर मी काय करणार, त्यांना सगळ्यांना आय डी दिला आहे. तर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी आणि त्या आय डीचं नाव. ओके. आणि डबल कोटमध्ये पहिला असणार आहे नेम. आता नेमचं काय पाहिजे आपल्याला, तर डॉट व्हॅल्यू पाहिजे. ओके. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, डॉट व्हॅल्यू. व्हॅल्यूनं काय होतं की त्या इनपुट फोल्डमधली जी पण आपण जी कीबोर्डवरची जी लेटर्स टाईप करतो ना ती व्हॅल्यू भेटते. आणि हे एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. तर मी करणार लेट नेमच देऊ त्याला इज इक्वल टू. आता किती फील्ड्स आहेत आपल्या, तर 4 फील्ड्स आहेत, 2 3 4. इथं असणार आहे तुमचा ईमेल, नेम ईमेल. नेक्स्ट आहे आपला एज, AGE. नेक्स्ट आहे आपला रोल. हे आपण 4 व्हेरिएबल बनवले. आता मला काय पाहिजे इथं ईमेल, एलिमेंट बाय आय डीला एज आणि 4 नंबरचा आहे तो रोल. ओके. आता हे एलिमेंट ॲक्सेस केले. नेक्स्ट काय पाहिजे की एरर्सवाले स्पॅन टॅग. आता हे सगळे इनपुटवाल्या झाले. आता मला हे जे एरर्सवाले आहेत ना ते सगळे पाहिजेत. तर हे ॲज इट इज कॉपी करणार मी आणि Ctrl+C Ctrl+V. तर याच्यात सांगतो काय करायचं आहे तुम्हाला की याला नाव काय देऊ किंवा डायरेक्ट नाव नको द्यायला. हे बाय डिफॉल्ट काय करू, डॉक्युमेंट थोडं मोठं करतो. आता हे ईमेल नेम एज एरर्स असणार आहे. त्याच्या पुढे शब्द काय आहे एरर्सवाला. अल्ट याच्यावरती हे आणि रोलमध्ये हे ERROR स्पेम आहे का, ERROR ERROR. आता हे मी ॲक्सेस केलं. ओके. आता मला काय पाहिजे, त्यांची व्हॅल्यू नाही चेंज करायची. जर बाय डिफॉल्ट सबमिट केल्यानंतर इथं काहीतरी चुकीचा एरर असेल तर हे सबमिटचा इव्हेंट जसा ट्रिगर होईल तर त्याच्या आतला आहे ना आपल्याला इनर टेक्स्ट. ओके. इनर टेक्स्ट जी प्रॉपर्टी आहे ती इनर टेक्स्ट INN इनर टेक्स्ट इज इक्वल टू नल असाइन करायचं आहे. इज इक्वल टू नल. Ctrl+C Ctrl+V Ctrl+V. बाय डिफॉल्ट मी तर ते नाव देतो काहीतरी स्पॅनला SDV आणि ASG. आता मी जसं सबमिट करेल झालं का, तुमच्या ज्या काय पण एरर्स जे असतील ना ते जातील. आहे का, आज चुकून राहिलेच असतील चेकिंग करताना. तर त्याच्यानंतर आता व्हॅलिडेशन्स. इथं काय टाकू व्हॅलिडेशन्स. आता व्हॅलिडेशन्स कसे लावणार, तर एक व्हेरिएबल घेऊ लेट व्हॅलिड आणि त्याला आहे ना बुलियन व्हॅल्यू देऊ. बाय डिफॉल्ट तो काय करू ट्रू ठेवू, म्हणजे बाय डिफॉल्ट तो व्हॅलिड नाही म्हणू. नेक्स्ट आता पहिली कंडिशन इफ. इफ काय करतो तुमचा कंडिशन चेक करतो. जर आल्याला नेम, नेम म्हणजे हा जो तुमची प्रॉपर्टी आहे ना नेम, हा जो इनपुट फील्ड आहे याच्यातली जी व्हॅल्यू असेल ती ट्रिपल इक्वल टू जर नल असेल. ओके. तर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी आणि या आय डीला डबल कोटमध्ये नेम एरर. ओके. हा जो नेम एरर आहे ना त्याच्या आतलं इनर टेक्स्ट. आता इनर टेक्स्टमध्ये काय टाकणार की नेम इज रिक्वायर्ड.
असं आपण काहीतरी टेक्स्ट देऊ. ही झाली तुमची पहिली कंडिशन. सबमिट केलं, आला का तुमचा नेम इज रिक्वायर्ड. ओके. आता हे अलाइनमेंटचा आहे ना इथं, हा जो ईमेल हा जो इमिजिएटली होतो स्पॅन टॅग, पण त्याच्यावरती भरपूर प्रॉपर्टी वगैरे अप्लाय करायला लागतील, त्या बघून नंतर ते तुमच्या साईडून ट्राय करा. आता तेवढा टाईम नाही, आधीच भरपूर या फॉर्म डिझाईन करायला भरपूर वेळ गेला. हा झाली पहिली कंडिशन. तशा मला 4 कंडिशन लागणार. हा एक इफ, सेकंडवाला इफ. नेक्स्ट इफ काय आहे की तुमचा जो ईमेल, जर ईमेल नल असेल तर इथं ईमेल एरर, इथं काय टाकणार, ईमेल इज रिक्वायर्ड. बाय डिफॉल्ट ते ईमेलचं एरर देणारच, कारण की आपण त्याला ईमेलचं टाकलेलं आहे. नेक्स्ट आहे ईमेल झाल्यानंतर तुमचा एज. एज जर नल असेल तर एज एरर आणि एज इज रिक्वायर्ड. आणि लास्ट वन की तुमचा रोल. ओके. इफ रोल आलेला रोल इक्वल 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 डबल कोटमध्ये जर नल असेल तर हा वाला सेम इथे लागेल. आणि अजून एक कंडिशन राहिली तशी आपली, की हे जे व्हॅलिड घेतलं ना ते व्हॅलिड इथं इज इक्वल टू फॉल्स करायचं आहे. ओके. फॉल्स का, तर ज्याची आपली लास्टची कंडिशन असणार आहे, जो डायलॉग बॉक्स आपण दावणार आहे त्यासाठी. आता ना लास्टवाला इफ की जर व्हॅलिड असेल, ओके, तर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी डबल कोटमध्ये हा जो डायलॉग कंटेंट आहे ना तो, आणि त्याच्या आतमध्ये डॉट इनर HTML. ओके. इज इक्वल टू, आता इनर HTML का, तर ते पण सांगतो की डबल कोटमध्ये नेम कोलन प्लस तुमची नेम प्रॉपर्टी प्लस हा जो BR टॅग आहे ना, BR डबल कोटमध्ये असणार आहे ते ब्रेक BR टॅग. जर तो डायरेक्टली अप्लाय होत नाही त्यासाठी ही जी असते ना इनर HTML, तो BR टॅग त्यासाठी लागतो. ओके. त्याच्यानंतर प्लस डबल कोटमध्ये ईमेल कोलन आणि प्लस ईमेल प्लस तुमचा डबल कोटमध्ये /BR, परत प्लस सिम्बॉल. नेक्स्ट आहे आपला एज, ॲज इट इज कॉपी पेस्ट करतोय, Ctrl+V. एज झाला, ईमेल झाला. इथे येणार आहे तुमचा रोल. इथे येणार आहे तुमचा रोल. ओके. आणि इथं BR टॅग लागणार नाही, इथं कोलन येणार. आता हे सगळं ॲप्लाय झालं त्याच्यानंतर अजून एक लास्ट प्रॉपर्टी राहिली की डॉक्युमेंट. आता हे सगळं आपण ॲप्लाय केलं ह्या डायलॉग कंटेंटमध्ये. डायलॉग कंटेंटमध्ये कोणता जो पॅराग्राफ टॅग आहे ना हा, याच्यामध्ये आपण सगळा जो याच्यातलं जे कंटेंट आहे, व्हॅल्यू जे आहे त्या सगळ्या आपण गेट केल्या, गेट करून ॲप्लाय केल्या. पण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, या आय डीला कोलन डबल कोटमध्ये DIA, हा जो डायलॉग आहे या डायलॉगला डॉट स्टाईल डॉट डिस्प्ले. ओके. SPDISSTYLTY स्टाईल डॉट डिस्प्ले असतं ना. ओके, बरोबर.
ही जी प्रॉपर्टी आहे जर नन केली नाही तर बाय डिफॉल्ट त्याच्या व्हॅल्यू आहेत त्या दिसणारच नाहीत. ओके, सेव्ह केला हा फॉर्म. ओके, सबमिट केलं. आलं का, ईमेल इज रिक्वायर्ड. सबमिट केलं, एज गेलं इथं 1 2. आले का, रोल टीचर. सबमिट केलं. डिस्प्ले नन नाही ना, इथं ब्लॉक लागेल आणि एज 1 2 स्टुडंट. ओके, आला का सबमिट. आता क्लोजला आहे असा फॉर्म. ओके, आहे असा जो फॉर्म आहे तो क्लोज झाला पाहिजे. जो डायलॉग बॉक्स आहे तो क्लोज झाला पाहिजे. तर इथं डायरेक्ट इव्हेंटमध्ये ऑन क्लिक, या ऑन क्लिक इव्हेंटला क्लोज डायलॉग हे फंक्शन कॉल होतं आहे आणि या फंक्शनला क्लोज डायलॉग इथं फंक्शन, त्याला पॅरामीटर काहीच नाहीत. क्लोज डायलॉग मध्ये हा जो ब्लॉक आहे ना तो इथे येणार आहे नन. ओके, ॲड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. आता याच्या पुढचा एक फॉर्म आहे तो आपण लास्टला घेऊ जर वेळ भेटला, आणि त्यात मी काय बोलणार नाही. लेक्चर आउट ऑफ कंटेक्स्ट आहे तो, भरपूर वेळ जाईल. आपला ॲक्च्युअल पार्ट स्कोप्स डॉट JS. ओके, स्कोपमध्ये जसं मी सांगितलं की तुम्हाला आहे ना 4 स्कोप असतात. ओके, इन जावास्क्रिप्ट देयर आर 4 स्कोप्स. आता 4 स्कोप्स कोणते कोणते की पहिला आहे तुमचा ग्लोबल स्कोप, नेक्स्ट असतो तुमचा लोकल स्कोप. ओके, आता लोकल स्कोप म्हणजे काय की जसं ही एक फाईल आहे ना, हे एक फाईल, त्याला पण आपण ॲज अ लोकल स्कोप पण म्हणू शकतो. ग्लोबल स्कोप आणि लोकल स्कोपमध्ये जरा जरा सेम आहे, फक्त ग्लोबल स्कोप मोठ्या ॲप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही वापरणार त्यावेळेस तुम्हाला ग्लोबल स्कोपचा बिहेवियर कळेल. नेक्स्ट आहे तुमचा फंक्शन स्कोप, FUNCT फंक्शन स्कोप. आणि फोर्थ आहे तुमचा ब्लॉक स्कोप. ओके, त्याची डायग्राम पण काढून लावणार आहे की सपोज व्हॅर एक नंबर आहे व्हेरिएबल आणि त्याला आपण एक 5 असाइन केले. ओके, आणि फंक्शन आहे जे सम नावाचं एक फंक्शन आहे. आणि हे फंक्शन काय करतंय कॉन्स्टंट CONST कॉन्स्टंट एक ॲरे घेतंय 1 2 3 4 असं काहीतरी व्हेरिएबल्स आहेत त्याच्या आतमध्ये. आणि एक व्हेरिएबल घेऊ आपण लेट सम नावाचा आणि त्याला 0 असाइन करू. आता आपला फॉर लूपला ओके, आता त्याचे एक्सप्रेशन लेट I इज इक्वल टू 0. नेक्स्ट असणार आहे I लेस दॅन ARR डॉट लेंथ आणि I प्लस प्लस. आता हे काय करते की तुमचा जुना सम ओके इज इक्वल टू, ते जरा स्पेस देऊ, सम इज इक्वल टू सम ऑफ नवीन सम अधिक ARR मधला I असं काहीतरी आहे. आणि इथं सम त्याची झाली कॅल्क्युलेट.
कन्सोल डॉट लॉग मध्ये सम प्रिंट करू आणि हे फंक्शन इथून बाहेरून कॉल करू. आता हे वर्किंग होते का बघा. नोड स्कोप्स डॉट JS 4 2 3 7 8 9 10 बरोबर आहे. आता बघा की कंट्रोल Q स्कोप फंक्शन स्कोप आणि हा वाला एक असेल आणि हा वाला ओके. 1 2 3 आणि हा वाला 4. टेक्स्ट कुठे गेला. टेक्स्ट की हा तुमचा आहे ग्लोबल. ओके. नेक्स्ट वाला हा आहे तुमचा लोकल स्कोप. थर्ड वाला आहे तुमचा फंक्शन स्कोप आणि फोर्थ वाला आहे ब्लॉक स्कोप. ओके. आता बघा की हा जो व्हेअर आहे. आता व्हेअर काय आहे की एक नंबर आपण बनवला, एक व्हेरिएबल घेतला, तो तुमचा ग्लोबल स्कोप आहे. ग्लोबल स्कोप म्हणजे काय की हा जो नंबर व्हेरिएबल आहे तो पूर्ण अख्ख्या फाईलमध्ये जिथं जिथं आपल्याला गरज पडेल तिथं तुमचा हा जो नंबर आहे हा तुमचा नंबर ग्लोबल स्कोपमध्ये वर्किंग होणार. राईट. नेक्स्ट काय की फंक्शन स्कोप असणार आहे. तुमचा फंक्शन स्कोप काय की हा जो ब्रेसेस आहे. ओके. हा ब्रेसेस एंड होईपर्यंत जेवढे पण आपण आत व्हेरिएबल डिक्लेअर करणार हा तुमचा फंक्शन स्कोप. ओके. आणि ह्याच फंक्शन स्कोपला तुम्ही ॲज अ लोकल स्कोप पण म्हणू शकता. ओके. हा जो तुमचा फंक्शन आहे फंक्शनचा ब्रेसेस भाग कुठं आहे. हा फंक्शन स्कोपला तुम्ही लोकल स्कोप पण म्हणू शकता. सपोज इथं माझा एक क्लास आहे. फंक्शन जागी एखादा क्लास आहे तर क्लासला तो आपण काय म्हणू शकतो क्लास स्कोप. तर त्या क्लास स्कोपला पण तुम्ही काय म्हणू शकता लोकल स्कोप ॲज अ तुम्ही म्हणू शकता. नेक्स्ट काय असतो ब्लॉक स्कोप काय असतो तुमचा. हा जो तुमचा फॉर जी कंडिशन आहे. आता फॉर मध्ये काय आहे की आपला हा जो आय व्हेरिएबल आहे हा आय व्हेरिएबल मला ह्या फंक्शनमध्ये वापरता येणार आहे का नाही येणार का. तर हा ब्लॉक स्कोप आहे. हा जो फॉर लूप आहे त्याला आपण ब्लॉक स्कोप पण म्हणू शकतो. आणि ह्या प्रत्येक जो स्कोप असतो हा फंक्शन स्कोप आहे ना त्याला आपण एक ट्रॅडिशनल वेमध्ये ब्लॉक स्कोप पण म्हणू शकता. पण त्याच्या आतमध्ये जर सब पॅरामीटर्स असतील, सब पॅरामीटर्स म्हणजे सब स्कोप्स असतील, जसं की हा फॉर आहे इथं सपोज इफ कंडिशन असेल काहीतरी, इफ कंडिशनमध्ये पण तुम्ही काहीतरी वापरलं असेल तर त्या इफ कंडिशनमध्ये पण काय असणार तुमचा तो ब्लॉक स्कोप झाला. ब्लॉक स्कोपमध्ये नंबरची कंडिशन असेल काहीतरी हा तर त्याच्यावरती आपण काहीतरी ऑपरेशन केले असेल ना तर हा तुमचा ब्लॉक स्कोप झाला. नेक्स्ट तुमचा असेल फंक्शन किंवा तुमचा लोकल आणि ग्लोबल असे 4 टाईप पडतात. हे तुमचे स्कोप्समध्ये येतं. की स्कोप्स कशाला म्हणतात की फॉर लूपमध्ये जसं की आय व्हेरिएबल हा एक स्कोप झाला. हा ॲज अ ब्लॉक स्कोप पण आहे पण तो एखाद्या फंक्शनमध्ये आहे पण त्याला ॲज अ लोकल स्कोप पण म्हणू शकता. हा जो फॉर लूप आहे ब्लॉक स्कोप त्याला लोकल स्कोप पण म्हणू शकता. ओके. सेव्ह डेस्कटॉपला स्कोप्स कळलं असेल. नेक्स्ट काय की आपलं स्कोप्स झालं की होस्टिंग कन्सेप्ट काय असते. आता हे मी शिकवलं. होस्टिंग म्हणजे काय असतं की सपोज आता प्रोग्राम टाईप करत बसणार नाही मी. सेशन 1लाच व्हेरिएबल्स ब्लॉक इफ नलिश रेस्ट API सेशन 1लाच घेतलं असतील आय थिंक. डेव्हलपर बुक नाही हे वाले नाही. आता स्कोप काय असतं की सपोज 001.js. आता हे जे ए आहे आता लेटनं काय करतं जसं मी सांगितलं
की लेट ज्यावेळेस आपल्याला रन टाईमला मेमरी भेटणार आहे, तर रन टाईमला ए मध्ये मेमरी भेटणार आहे. पण तुमचा व्हेअर काय करतो, ज्यावेळेस तुमचा कंपाईल होतो ना प्रोग्राम, तर कंपाईलला हा जो बी व्हेरिएबल आहे, ॲज अ हा जो बी व्हेरिएबल असेल, तो बी व्हेरिएबल कुठं जातो माहिती आहे का? कंपाईल टाईममध्ये वरती जातो, वरती. जरी मी इथं बी कुठे ॲक्सेस केला, इथं जरी ॲक्सेस केला ना, तर ते अनडिफाईन्ड वगैरे येतं ना, तर त्यासाठी त्याला होस्टिंग म्हणतात. होस्टिंग म्हणजे काय की बाय डिफॉल्ट एरर देणार नाही, पण ते अनडिफाईन्ड की तुम्ही वापरले पण तुम्ही डिक्लेरेशन किंवा त्याची व्हॅल्यू वगैरे इनिशियलाइज नसते, त्यासाठी तुम्हाला होस्टिंग म्हणतात. आता ह्याच्यात फरक कशात आहे की मी तुम्हाला 3 फंक्शन सांगितले, की नॉर्मल फंक्शन, एरो फंक्शन आणि एखादं कॉलबॅक फंक्शन. की कॉलबॅक फंक्शन काय असतं की सपोज लेट नम इज इक्वल टू फंक्शन कीवर्ड आणि डायरेक्ट त्याची बॉडी. आता हे फंक्शन काय झालं की कॉलबॅक फंक्शन, एखादं फंक्शन एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. ओके, या फंक्शन कॉलबॅक म्हणतात. तर हे फंक्शन जे असतात कोणते कोणते, तुमचे नॉर्मल फंक्शन, तुमचे कॉलबॅक फंक्शन आणि ॲरो फंक्शन. जे नॉर्मल फंक्शन असतं, नॉर्मल फंक्शन कोणतं की फंक्शन कीवर्ड सम आणि इथं हे काहीतरी झालं असं, हे तुमचं झालं नॉर्मल फंक्शन. आता हे नॉर्मल फंक्शन मी सांगितलेलं की सम हे जे फंक्शन आहे कॉलिंग, इथं वरती करू शकतो मी. ओके, पण ज्या वेळेस की सपोज कॉन्स्ट किंवा लेटच घेऊ, लेट नम इज इक्वल टू फंक्शन. ओके, हे जे ॲनोनिमस फंक्शन कॉलबॅक फंक्शन आहे, हे ॲनोनिमस फंक्शन आहे ना, हे नमवालं इथं मी कॉल करू शकत नाही, कारण की त्याचा जो स्कोप आहे तो इथं डिक्लेअर झाला, लाईन नंबर 16 नंबरच्या लाईनला तिथं डिक्लेअर झालेला आहे, त्यामुळे तो देणार नाही. आता सपोज नोड 001.js. ओके, तर वर्किंग झालं, कुठंपर्यंत वर्किंग झालं, नाही हे 10-20. ओके, तर वर्किंग कुठंपर्यंत झालं बघा की कॉन्स्टंट लाईन नंबर 9 पर्यंत वर्किंग झालं, लाईन नंबर 11 पर्यंत. पण जसं हे नमवालं जे कॉल केलं ना मी, तर नमवाल्यानं कॉल एरर काय फेकला की रेफरन्स एरर फेकला. की रेफरन्स एरर काय म्हणतो, कॅनॉट ऍक्सेस नम. आता नम का ऍक्सेस नाही, की त्याचे जे होस्टिंगचा जो टाईप असतो, होस्टिंग काय करते की तुमचे जे नॉर्मल फंक्शन असेल किंवा तुमचं व्हेअरनं डिक्लेअर होणारे व्हेरिएबल्स असतील ना, ते कंपाईल टाईमला आहे ना ते वरती जातात. ओके, कंपाईल टाईमला इथं कुठेतरी वरती त्यांना स्कोप भेटला असेल. पण ज्यावेळेस तुमचे एरो फंक्शन असतील किंवा कॉलबॅक फंक्शन्स असतील, ॲनोनिमस फंक्शन असतील किंवा तुमचे कॉन्स्ट आणि लेटने जे व्हेरिएबल डिक्लेअर होतात ना, ते तुमच्या रन टाईमला होतात. ओके, हे तुमचं आहे कोणतं, कंपाईल टाईम, आणि हा आहे तुमचा रन टाईम. रन टाईमला जी मेमरी भेटणार आहे ना, हा तुमचा नम असेल, नेक्स्ट असेल तुमचं लेटवाले हे असतील. पण जे व्हेअर असतात ना, ते कंपाईलला वरती मेमरी भेटते, त्यामुळे तुम्ही कुठे पण कॉल केले ना तर ते एरर देत नाही, पण अनडिफाईनड येतं, त्यालाच होस्टिंग म्हणतात. ओके, होस्टिंग जर कन्सेप्ट कळली असेल तर 4 टाईप करा. त्यावरची कसं की मल्टिपल, ज्यावेळेस तुम्ही बँकेचं ॲप्लिकेशन आलं तुम्हाला, बँकेपेक्षा अजून पुढे वास्ट जसा प्रोग्राम होणार आहे ना, त्यात होस्टिंग कन्सेप्ट वगैरे त्या वास्ट होतात. की क्लोजर, होस्टिंग ना क्लोजर, क्लोजर क्लोजर इज लाईक parent function called outside and then inside function called but parent variable. Okay, parent variable values cannot destroy inner function. आता ही कन्सेप्ट काय आहे की क्लोजर म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही एक फंक्शन कॉलबॅक करणार आहे, फंक्शन म्हणजे काय, एक आपण आउटसाइड फंक्शन कॉलबॅक करणार आहे. दॅट एक एक्झाम्पलच घेऊ, क्लोजर, त्याशिवाय व्हिज्युअलाइज होणार नाही. सपोज एक फंक्शन आहे, ओके, त्याला आपण नाव देऊ आउटर ची बॉडी, आणि याच्यात एक व्हेरिएबल आहे कोणतं, काउंट नावाचं. बाय डिफॉल्ट ते 0ला आपण इनिशियलाइज केलं, राईट.
नेक्स्ट काय केलं, फंक्शन इनरमध्ये INNER ओके, या फंक्शनच्या आतमध्ये एक फंक्शन इनिशियलाइज केलं इनर नावाचं. आता याच्यात मी काय केलं, जो पॅरेंटचा जो काउंट आहे त्याला मी प्लस प्लस केलं. ओके, आता बाय डिफॉल्ट काय की अदर लँग्वेजेसमध्ये की प्रत्येक वेळेस हे जे फंक्शन कॉल होणार आहे, प्रत्येक वेळेस ते काउंट व्हेरिएबल इनिशियलाइज होणार, प्रत्येक वेळेस प्लस प्लस होणार. नेक्स्ट काय केलं मी, तर कन्सोल डॉट लॉगमध्ये तुमचं काउंट व्हेरिएबल प्रिंट केलं. आणि त्याच्यानंतर ओके मी काय केलं, ज्यावेळेस हे फंक्शन आउटर कॉल होणार आहे इमिजिएटली त्याला मी हे इनरवालं फंक्शन आहे ना ते रिटर्नमध्ये पाठवलं, रिटर्न इनर. ओके, आणि आता मला हे कॉल करायचं आहे, तर अगोदर मी काय करू, लेट एक काउंटर व्हेरिएबल घेऊ आणि या काउंटरमध्ये ॲज अ फंक्शन आपण व्हेरिएबल स्टोअर करू आउटर. ही कन्सेप्ट आहे. यानं काय होतं की तुमचं हा जो व्हेरिएबल आहे ना एकदाच इनिशियलाइज होतं, आणि इथं काउंटर 2 3 4 5 6 7 8 9 10 CLS नोड क्लोजर डॉट JS. ओके, एक्झिक्युशन बघा आता कसं झालं की प्रत्येक वेळेस आता इथं बघ की ज्या वेळेस आउटर फंक्शन मी स्टोअर केला, तर हे आउटर फंक्शन कुठे केलंय, हे जे आउटर फंक्शन ॲज अ व्हेरिएबल म्हणून स्टोअर केलंय. ओके, पण ज्यावेळेस हे मी व्हेरिएबल कॉल करणार आहे तर आउटर फंक्शन काय करतंय की हे एकदाच इनिशियलाइज झालं, इनिशियलाइज झाल्यानंतर रिटर्नमध्ये लगेच रिटर्नमध्ये हा जे फंक्शन आहे ते रिटर्नमध्ये पाठवलं. ओके, आता रिटर्नमध्ये पाठवल्यानंतर काय झालं की जसं मी काउंटरला कॉल करेल तसं डायरेक्ट माझं जे इनर फंक्शन आहे ना तेच कॉल होते. इनर फंक्शननं काय झालं की तुझं व्हेरिएबल पण सेफ राहिलं. ओके, बाहेरनं कुठून ॲक्सेस नाही, आणि व्हेरिएबल सेफ राहिल्यामुळं जेवढ्या वेळेस तू हे जे फंक्शन कॉल करणार आहे आउटरवालं तेवढ्या वेळेस फक्त आतला हा जो पॅरामीटर आहे ना हा स्टॅटिक राहिला. स्टॅटिक राहिल्यानंतर काय झालं, प्लस प्लस झालं. पहिल्यांदा 1 भेटलं, 2 भेटलं, 3 भेटलं, 4 भेटलं, 5 भेटलं, 6 भेटलं, असं 10 पर्यंत जेवढ्या वेळेला कॉल करणार आहे तेवढ्या वेळेला ते क्लिअर होणार आहे. ओके, आता याच तर रिअल लाईफमध्ये ना जसं बँकिंगमध्ये कसं वापरतात, बँकिंग डॉट JS. आता हे वास्टमध्ये होईल थोडं, फंक्शन बँक अकाउंट. ओके, आणि याला एक बॅलन्स नावाचा व्हेरिएबल येईल लोकलमध्ये. ओके, आता काय करायचं आपल्याला, रिटर्नमध्ये आपण काय ते त्याला पाठवणार आहे ॲज अ ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कसा पाठवणार आहे, हे जे ब्रेसेस आहेत ना ते ऑब्जेक्ट कळतात रिटर्नमध्ये. आता नेक्स्ट काय केलं, ऑब्जेक्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की ॲज अ फंक्शन पण स्टोअर करू शकतो. तर माझं पहिलं फंक्शन असणार आहे डिपॉझिट कोलन फंक्शन कीवर्ड, त्याचे पॅरामीटर, आणि हे जे पॅरामीटर आहेत हे फंक्शनचं एक्झिक्युशन. आता ते फंक्शन काय करते, बॅलन्स प्लस इक्वल टू आलेली जी अमाऊंट आहे ती चेक करते. जर आपण त्याला डिपॉझिट करायला दिले तर ते अमाऊंट प्लस करते, आणि इथं इमिजिएटली कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये बॅलन्स कोलन कॉमा बॅलन्स ते प्रिंट केलं. ओके, हा झाला तुमचा पहिला की व्हॅल्यू पेअरचा ऑब्जेक्ट. नेक्स्ट असणार त्यात विड्रॉ. ओके, डिपॉझिट आणि विड्रॉ असतं विथ DRAW बरोबर आहे, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती मला फंक्शन पाहिजे, आणि या फंक्शनला अमाऊंट येणार आहे किती पैसे काढायचे आहेत. आता इथं काय असणार आहे, तुमचा आलेला बॅलन्स मायनस इक्वल टू अमाऊंट. आता हे जी बॅलन्स आहे ना
ते काय झालं तुमचं पूर्ण स्कोप पुरतं राहणार आहे प्रत्येक वेळेस. कन्सोलमध्ये कन्सोल डॉट लॉगमध्ये डबल कोटमध्ये बॅलन्स आणि कॉमा सेपरेटेड बॅलन्स. ओके, आता हे एक्झिक्युशन झालं त्याचं फंक्शनचं. नेक्स्ट काय पाहिजे, आता मला हे सगळं आहे ना एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायला लागतं. आता ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर हे बाय डिफॉल्ट जर व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं नाही तर त्याचं जे क्लोजर जी कन्सेप्ट आहे, क्लोजर कन्सेप्ट काय म्हणते की एकदा डिक्लेअर करायचं जे आतलं व्हेरिएबल आहे ना ते प्रत्येक वेळेस आपल्याला जिवंत पाहिजे. पण ॲज अ आउटसायडर काय आहे की आउटसाईड ज्यावेळेस मी कोड बघणार आहे तर कोड बघताना काय वाटणार की याला प्रत्येक वेळेस इनिशियलाइज होते आणि प्रत्येक वेळेस प्लस होतंय, तर ॲज अ ते वनच टाईप येतं, वनच प्रिंट झालं पाहिजे. हा ट्रिकी इंटरलोकेशन येऊ शकतो. पण इथं ACC अकाउंट नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, त्याला आपण काय असाइन करणार आहे बँक अकाउंट. ओके, आता बँक अकाउंट ज्यावेळेस मी काढलं तर मी 1000 रुपयानं अकाउंट काढलेलं बरोबर. आता त्यानं काय केलं रिटर्नमध्ये दोन्ही पण फंक्शन काय केले या अकाउंटमध्ये स्टोअर केले. म्हणजे काय झालं ॲज अ हे फंक्शन रिटर्नमध्ये थोडक्यात कसं झालं की एक ऑब्जेक्ट झाला, हा तुमचा जो क्लासचा ऑब्जेक्ट झाला आणि ऑब्जेक्टमध्ये मला हे जे फंक्शन कॉल करायचे आहेत. ओके, फंक्शन कॉल कसे करणार अकाउंट डॉट डिपॉझिट अकाउंट डॉट विड्रॉ. आता अकाउंट डॉट डिपॉझिट मला पाहिजेत 500 रुपये आणि पहिल्यांदा माझ्याकडे असतील सपोज 500, नेक्स्ट मी 400 करू, नेक्स्ट आपण 200 करू आणि सेम अकाउंट डॉट विड्रॉ. किती रुपये पाहिजेत 100 रुपये पाहिजेत सपोज आणि 300 रुपये पाहिजेत 500 4 100 रुपये. सेव्ह केलं CLS नोड बँकिंग डॉट JS. आता बघा बाय डिफॉल्ट काय केलं त्यानं की आपण 100 रुपयानं अकाउंट क्रिएट केलं राईट. इथं बघा तर पहिल्या कंडिशनमध्ये काय केलं त्यानं की नेक्स्ट आपण 500 रुपये ॲड केले. इथे जसे 500 रुपये ॲड झाले तुमचे 600 रुपये प्रिंट झाले. नेक्स्ट कंडिशनला आपण काय केले 400 रुपये ॲड केले झाले 1000 रुपये. नेक्स्ट आपण 200 केले परत झाले 1200. ओके, आणि नेक्स्ट आपण परत 100 रुपये ॲड केले काढले परत नंतर 300 रुपये काढले. असं त्याचं एक्झिक्युशन झालं. पण 3 वेळा का प्रिंट झालेलं आहे. नोड बँकिंग डॉट JS काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. ओके, झालं का तुमचं जसं ज्या अमाऊंट आपण टाकल्या त्यावेळेस बाय डिफॉल्ट तो त्याचं 0 अकाउंट पण असू शकतं. ओके, झालं का जेवढं डिपॉझिट करेल तेवढं अकाउंट. आता याच्यात तुम्ही हे जे फंक्शन्स आहेत हे तुम्ही UI मध्ये पण रिप्लेट करू शकता. UI मध्ये कसं की जसं हा जो ॲड आहे ना इथं इथं काहीतरी तो बाय डिफॉल्ट क्रिएट अकाउंट करेल. इथं ॲड केलं की तुमची जुनी जी व्हॅल्यू असेल इथं रोल ईमेल आहे ना इथं ईमेल आणि सबमिट. आता इथं तुमची त्याला बॅलन्स देऊ शकता की तुमचा आत्ता असा बॅलन्स आहे, तुमचा अकाउंट नंबर हे आहे आणि क्लोज म्हणते क्लोज. जसं ॲड करेल तसं तुमचा जुना बॅलन्स वगैरे असेल तो सगळा ॲड होऊन बाय डिफॉल्ट तो वरती दावेल. असं तुम्ही करू शकता. इथपर्यंत जर कळलं की क्लोजर कन्सेप्ट काय असते टू डू डॉट HTML. ओके, टू डू आपण टू डू लिस्ट बनवू. ती काय करते H2 टॅगमध्ये त्याला मी स्टाईल टॅग काय वापरणार त्याला भरपूर वेळ जातो. काय असेल ते फक्त लॉजिक आणि बॉडी बनवणार आहे. एक इनपुट टॅग आहे आणि त्याचा टाईप असणार आहे टेक्स्ट. हे नेम नको आहे मला आणि
इनपुटला टास्क देऊ आणि इथे एक असेल बटन. ओके, इथं तुम्ही आता हे मी टू डू केले ना, त्या जागी तुम्ही अकाउंट नंबर करू शकता. जसं पासबुक प्रिंट होतं ना, की हे पैसे काढले, एवढे एवढे पैसे केले, ॲडव्हान्समध्ये करू शकता तसं. आणि डायरेक्ट याच्या ऑन क्लिकला ॲड टास्क म्हणून एक फंक्शन आहे, ते कॉल होते आणि या बटनला ॲड असं नाव देऊ. आता त्याच्यात दावायचं कशात, तर मला अनऑर्डर्ड लिस्टमध्ये काहीतरी ते दावायचं आहे त्याच्यात, तर आय डी लिस्ट म्हणून. ओके, एवढाच कोड आहे. आता याच्यात मध्ये स्क्रिप्टमध्ये लेट टास्क, आता टास्क काय असणार आहे, तुमचं एक ॲरे असणार आहे, त्याला आपण एम्प्टी ॲरेने इनिशियलाइज करू. ओके, आणि फंक्शन, आता फंक्शन कोणतं आहे आपलं, ॲड टास्क. आता या फंक्शनमध्ये टास्क टेक्स्ट. आता टास्क टेक्स्ट काय आहे की ह्याची जी व्हॅल्यू आहे इनपुट टॅगमधली ती आपल्याला पाहिजे. तर काय करणार, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी डबल कोटमध्ये काय आहे त्याला टास्क आणि त्याच्यातली जी व्हॅल्यू आहे VALU त्याची मला व्हॅल्यू पाहिजे. आता त्याच्या आतमध्ये पण इफ, आता कंडिशन काय लावायची, बाय डिफॉल्ट तो प्रत्येक वेळेस बटनला ॲड करत जाईल, तर बाय डिफॉल्ट ते इथं ॲड होत जाईल. त्यासाठी इफ कंडिशन टास्क टेक्स्ट इक्वल 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 टू जर नल असेल, ओके, तर त्याला काय करू शकतो, रिटर्न पाठवू आपण डायरेक्ट, म्हणजे खालचं फंक्शन एक्झिक्यूट होणारच नाही. आणि जर नसेल तर लेट टास्क OBJ इज इक्वल टू आय डी, त्याला डेट डॉट नाव NOW, आणि हे एक फंक्शन आहे. ओके, म्हणजे काय केलं आपण, ज्या टायमिंगला तुम्ही करताय ना त्या तारखेचं त्याला टेक्स्ट पाहिजे. इथं तुम्ही टायमिंग, त्याचं लोकेशन, भरपूर अशा गोष्टी आहेत त्या घेऊ शकता. नेम, ओके, कोलन टास्क टेक्स्ट. ओके, जी आलेली व्हॅल्यू आहे ना ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून घेतली. आता हे ऑब्जेक्ट मला आहे ना या ॲरेमध्ये इन्सर्ट करायचे आहेत. तर मी काय करणार, टास्क, तर मला इन्सर्ट करायचे